श्री स्वामी समर्थ। तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मौनी अमावस्या धन टिकवण्यासाठी काही प्रभावी उपाय असे मी आज सांगणार आहे। तुम्ही हे नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। मौनी अमावस्या 2026 धनवृद्धी उपाय पैसा टिकवण्यासाठी आणि मेन म्हणजे चुंबकासारखा पैसा आपल्याकडे येण्यासाठी काही अचूक असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही खूप मेहनत करता पण पैसा टिकत नसेल, कमाई असूनही खर्च वाढत असेल, तर मौनी अमावस्या 2026 हा एक असा दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। लक्ष्मीची विशेष अशी कृपा मिळवून घ्यायची आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पैसा टिकवण्यासाठी आणि पैसा चुंबकासारखा आकर्षित होण्यासाठी अचूक शास्त्रसंगत आणि सोपे उपाय। तर उपाय क्रमांक 1, मौनव्रत धनस्थैर्यासाठी। सूर्योदयापासून किमान 2 ते 4 तास मौन पाळा। शक्य असल्यास पूर्ण दिवस मौन ठेवा, यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो। उपाय नंबर 2, तिळाचं स्नान। स्नानाच्या पाण्यात काळे तीळ 1 चमचा, गंगाजल किंवा तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही एखाद्या वाहत्या नदीचे पाणी सुद्धा तुम्ही थोडंसं आणून त्याच्यामध्ये मिश्रित करून स्नान करू शकता। स्नान करताना मनात म्हणा, माझ्या जीवनात धन टिकून राहो। उपाय क्रमांक 3, पैसा टिकवण्याचा गुप्त उपाय। तुमचे पाकिट किंवा तिजोरी स्वच्छ करा। आत पिवळा कागद ठेवा, त्यावर लिहा ओम श्री महालक्ष्मी नमः। उपाय क्रमांक 4, पैसा आकर्षित करणारी लक्ष्मी दीपक। संध्याकाळी तुपाचा दिवा लावा, दिव्यात केशराचा एक धागा टाका आणि दिवा उत्तर दिशेला ठेवा। 11 वेळा मंत्र जपा, ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः हा 11 वेळा मंत्र म्हणा। उपाय क्रमांक 5, मिठाचा उपाय। कर्ज व नुकसान थांबवतो। काचेच्या भांड्यात खडे मीठ ठेवा, उत्तर पश्चिम दिशेला ठेवा। नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक अडथळे दूर होतात। उपाय क्रमांक 6, दान आणि धनवृद्धीसाठी आवश्यक। काळे तीळ, गूळ, तांदूळ आणि अन्न किंवा उबदार कपडे दान करा। दान केल्याने पैसा परत अनेक पटीने येतो। धनवृद्धी मंत्र 108 वेळा जप करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। मौनी अमावस्येला काय टाळावे तर उधार पैसे देणे, भांडण, राग, नकारात्मक बोलणे, खोटे बोलणे हे शक्यतो टाळावे। मौनी अमावस्या हा वर्षातील असा एक दिवस आहे ज्या दिवशी केलेला एकही उपाय तुमच्या आर्थिक जीवनात मोठा बदल घडवू शकतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन माहितीसोबत आपण भेटूया। श्री स्वामी समर्थ।